बातमी महत्त्वाची आहे। मुंबईमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय। पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। ठाण्यात महायुती म्हणून एकत्र लढू शकतो का याची चाचपणी होणार असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय। विरोधकांना जिथं फायदा तिथं महायुती एकत्र लढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। या संदर्भात विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। विनायक, प्राथमिक चाचपणी जी आहे ती महायुतीची सध्या सुरू आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी उदाहरण देताना पिंपरी चिंचवडचं उदाहरण जे आहे ते दिलेलं आहे। त्यांनी म्हटलंय की पिंपरी चिंचवडमध्ये अजितदादांची ताकद जी आहे ती अधिक त्या ठिकाणी आहे, तर आमची त्या खालोखाल आहे, परंतु आम्ही त्या ठिकाणी जर एकत्र आलो तर बंडखोरी जी आहे ती मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे अशा ज्या ठिकाणी आहेत किंवा अशा ज्या महापालिका आहेत त्या ठिकाणी आम्ही विरोधकांचा फायदा जो आहे तो का करून द्यायचा असा विचार जो आहे तो सध्या महायुतीमध्ये चाचपणी सध्या सगळ्याच महापालिकांबाबत होताना पाहायला मिळते। मुंबई महापालिकेबाबत विचार जो आहे तो एकत्रच होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे। आणि इतर ठिकाणच्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी जर विरोधकांना आमच्या एकत्र येण्याने फायदा होत असेल तर आम्ही तो फायदा त्यांचा करून का द्यायचा असं मुख्यमंत्र्यांनी अनौपचारिक गप्पामध्ये म्हटलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे कुठेतरी ज्या पद्धतीने गेल्या आठवड्याभरापासून मुख्यमंत्री स्वतः म्हणतायत की ज्या ठिकाणी स्वबळ जे आहेत एखाद्या पक्षाचं त्या ठिकाणी त्याला ताकद वाढवण्यासाठी संधी जी आहे ती दिली जाईल असं जे आहे ते म्हटलेलं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर विरोधक ज्या ठिकाणी विरोधकांचा फायदा होत असेल त्या ठिकाणी मात्र आम्ही एकत्र लढण्याचा विचार जो आहे तो करू। ही सगळी चर्चा जी आहे ती प्राथमिक स्तरावरती आहे। अनौपचारिक गप्पामध्ये किंवा चर्चेमध्ये मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी विनायक, या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।